गुड आफ्टरनून मित्रांनो, आता आम्ही निघतो आहे मुरुगवाडीत आणि उंबरवाडी दत्त मंदिरच्या इथे आमच्या बहिणींना भेटायला. सुंदर असा दुपारचा माहोल आहे. गरमी खूप आहे दुपारी इकडे, लाईट वगैरे जाते गावी, बट गाव आहे, थोडंफार ॲडजस्ट करायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना ऑफिसमध्ये राहून राहून ACची सवय झालेली आहे. ती सवय मुळे आपल्याला इकडे जरा राहणं भारी पडतं, बट एन्जॉय करत आहेत. चला मग बघू कसं आहे मुरुगवाडी नेवऱ्यात आणि उंबरवाडी कोथवड्यात. स्टे ट्यून गाईज. तर मित्रांनो, आम्ही रिक्षाने जात होतो आम्ही लोक 4 जण. ॲक्च्युली रिक्षाची कॅपॅसिटी कमी असते, गॅसवरची रिक्षा CNG वरची. तिकडचे गावचे चढण जरा खूपच हेवी चढण बघा. तर मी आणि बाबा रिक्षातनं उतरलोय आणि आई आणि बाबांची भाची रिक्षामधून पुढे गेलेले आहेत. आम्ही आता चाललोय, पण आजूबाजूला खूप सुंदर माहोल आहे. आंब्याची झाडं आहेत, आंबे लागलेले आहेत कोकणात. मे पर्यंत तयार होतील. तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो. एवढा आता आम्ही चढून जाणार आहेत. बाबा पुढे गेलेत. बाबांना विचारूया कसं वाटतं. हे बघा, मस्त मस्त झाड आहेत. तर मित्रांनो, बाबांपर्यंत पोहोचलोय. बाबांना विचारूया कसं वाटते तुम्हाला. आम्ही आता साई पालखीचा अनुभव घेतल्यासारखं, पदयात्रेचा अनुभव आहे. कसारा घाटची आठवण येते. कसारा घाट. बर, खूप जरासा चढून जमायला. मग बोला ओम साईराम. साईराम. ओम साईराम. मित्रांनो, एवढं चालवणार तर काय. चला रिक्षात भेटू, रिक्षात किंवा डायरेक्ट स्पॉट वरती. तर फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे रिक्षाच्या इथे. आमच्या ही बघा आमची रिक्षा. आता रिक्षात जाऊन बसतो आणि पुढचा प्रवास करतो. बोला ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे मुरुगवाडी नेवरेमध्ये आणि तुम्हाला मी बॅकग्राऊंड सगळं दाखवतो की कसं काय काय इकडे. घर कसं एकदम मस्त कौलारू घर आहे आणि घराच्या बाजूला विहिरीचं काम चालू आहे आणि झाडं वाडं.
तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहे उंबरवाडीमध्ये. मित्रांनो, पप्पांच्या दुसऱ्या बहिणीकडे मला दाखवतो. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलो आहे उंबरवाडीत. आणि उंबरवाडी कोथवडे मधून जाऊन आलो आहे. कोथवडे खूप सुंदर आहे. आणि दुसरं मुरगनवाडीमध्ये गेलेलो नेवऱ्यात. भावांच्या दोन्ही बहिणींना भेटून आम्ही फायनली आता घरी पोचतोय. आणि आता थोड्या वेळाने जेवणार. चिकनचा बेत आहे. तर मग इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी आज रजा घेतो. उद्या तुम्हाला पालखीचा ब्लॉग दाखवेन, कारण मी पालखीला जाणार आहे उद्या. आपला तिसरा ब्लॉग येईल पालखीचा. सो बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम.